नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का एखादा खास व्यक्ती तुमच्या विचारातून जाण्याचं नावच घेत नाही. मित्रांनो बघा, अशा वेळी समोर त्या गोष्टी सतत येत राहतात ज्या व्यक्तीची आठवण करून देतात. जर एखादा व्यक्ती तुमच्या दिमागात, तुमच्या मनामध्ये असं तुम्ही त्याला ठरवून पण विसरू शकत नाही, तो असा बसलेला आहे. नाहीतर त्याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं, हेच आपण आज या व्हिडिओमधून माहीत करून घेणार आहोत. त्या व्यक्तीची एवढी आठवण का येते आणि जर ती व्यक्ती तुमची मनापासून आठवण काढत असेल तर ते तुम्हाला कोणते संकेत मिळतात. मित्रांनो, आज या व्हिडिओमधून आपण अशा 2 गोष्टी नक्कीच पाहणार आहोत. तर वेळ न लावता आपण आज या व्हिडिओला नक्कीच सुरुवात करूया. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो, हे बघा, तुमच्या दोघांमध्ये गैरसमजामुळे खूप मोठा दुरावा आला असेल, गैरसमजामुळे खूप मोठे वाद असतील आणि यामुळे जर तुमच्यामध्ये दुरावा असेल तर मित्रांनो, पण प्रश्न हा आहे की का त्या व्यक्तीच्या आठवणी आपल्याला सतत येऊ लागल्या आहेत. मित्रांनो, तर तुम्हाला त्याची आठवण का येते याचं तुम्हाला ऐकून घ्यायचं असेल उत्तर, तर मित्रांनो, हा युनिव्हर्सचा एखादा संकेत असू शकतो. जेव्हा आपण काही खातो आणि ते आपण आपल्या घशात अटकतं, असं अटकतं की ते आपण गिळू पण शकत नाही आणि बाहेर पण काढू शकत नाही, आणि तेव्हा असं वाटतं की ही आपली शेवटची तर घटका आहे. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे व्यक्ती आपल्या दिमागात ह्या प्रकारे बसतो, त्याला आपण विसरू पण शकत नाही आणि त्याच्या आठवणीमधून पूर्ण मुक्त पण होऊ शकत नाही. ही स्थिती खूप गुंतागुंतीची असते. याचा हा संकेत असतो की तुम्ही स्वतःबरोबर जोडून बघा. ही तुमच्या बरोबर मिळती जुळती असेल तर खूप बारकाईने लक्षात घ्या, आणि जर मेळ नसेल बसत तर मित्रांनो, सोडून द्या. कदाचित हा अनुभव दुसऱ्याचा असू शकतो. पहिला संकेत हा असू शकतो की ती व्यक्ती तुमच्यामध्ये खूप भांडण झालेलं आहे, तू मी झालेला आहे आणि तीच वेळ आली आहे. नाहीतर अपमानित केलं असेल आणि दोघांमध्ये असं काही झालं असेल की तुमचं बोलण्याचं मन पण होत नाही, तरी पण तुम्ही सारखी त्याच व्यक्तीची आठवण काढता. कुठे ना कुठे झलक किंवा त्याच्याशी जोडलेली आठवण तुमच्या समोर येते. मित्रांनो, एकमेकांबरोबर होताना पाहत असता, त्यामुळे तुम्ही परत त्याच विचारात पडता. मित्रांनो, असं का होतं असेल तर बऱ्याच वेळा असं होतं, तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी बोलू इच्छित आहात पण तुम्ही बोलू शकत नाही, आणि हे सगळं तुमचं तसंच राहून गेलं असेल आणि यामुळे मनातल्या मनात तुम्ही परेशान आहात की का बोललो, मी त्या व्यक्तीशी का बोललो नाही, मला हे बोलायला हवं होतं, मी हे करायला हवं होतं. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त का केल्या नाहीत, हा प्रश्न तुम्हाला वारंवार सतावतो. तुम्हाला हा प्रश्न एवढा त्रासदायक होऊन जातो की तुम्ही त्या व्यक्तीला का बोलला नाही. तुम्ही त्या व्यक्तीला परत मिळवू इच्छित नाही की ते तुम्हाला परत प्रेम करतील, हे तुम्हाला आठवण करून तुम्हाला याउलट ही भीती वाटते की ती व्यक्ती तुम्हाला आपलंसं मानेल का आता. हीच भीती तुम्हाला तिची आठवण काढायला वारंवार भाग पाडते. आणखी दुसरं म्हणजे मुख्य कारण हे असतं की एखाद्या नात्यात जेव्हा प्रश्न विचारणं अपूर्ण राहून गेलं असतं ना, ती अपूर्ण इच्छा तुम्हाला वारंवार त्या व्यक्तीची आठवण काढायला भाग पडते. आता मित्रांनो, कोणते आहेत ते संकेत जे तुम्हाला मिळतात त्या व्यक्तीची आठवण जेव्हा तुम्हाला येते. तर मित्रांनो, अचानक तुम्ही त्या व्यक्तीचा विषयी विचार करणं सुरू करता जेव्हा तुमच्या डोक्यात त्या व्यक्तीचे विचार नसतात. नंबर 2, आपल्याविषयी कोण जास्त विचार करत असेल तर तो आपल्या समोर कधीही येऊ शकतो. आणि नंबर 3, अचानक तुमचं मन बेचैन होईल, तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न कराल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.